सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. भगवंतांच्या भगवंतांचा आठवा अवतार श्रीकृष्ण अवतारातल्या तिसऱ्या भागाकडे आपण वळत आहोत. श्रीकृष्णाच्या जीवनामधला अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे कंसवध. आपण हा प्रसंग अनेक वेळेला ऐकलेला आहे, कथा स्वरूपामध्ये ऐकलेला आहे, प्रवचनामध्ये ऐकलेला आहे, कीर्तनकारांकडून ऐकलेला आहे, श्रीमद भागवतामध्ये ऐकलेला आहे. मथुरेचा राजा कंस, त्याचा अत्याचार, श्रीकृष्णाचं मथुरेमध्ये आगमन आणि त्यानंतर शेवटी झालेला कंसाचा वध. हा प्रसंग केवळ एका अत्याचारी राजाच्या वधाचाच होता का? हा पण विचार करायला हवा. हा प्रसंग फक्त राजाच्या कंसाच्या वधाचाच नव्हता, तर हा प्रसंग आहे अहंकाराचा अंत, भीतीवर मिळवलेला विजय, मथुरेमधल्या सगळ्या प्रजेच्या मनामध्ये जी भीती होती त्यावर मिळवलेला विजय आणि धर्माच्या पुनर्स्थापनेचा संदेश. कारण मथुरेमध्ये अधर्म होता आणि त्या अधर्मावर विजय मिळवून धर्म तिथे स्थापन केलेला होता आणि त्याचा हा संदेश होता. कंस हा जन्माने राजा होता, तो शक्तिशाली होता, त्याच्याकडे संपत्ती होती, सत्ता होती, सैन्य होतं, पण त्याच्याकडे एक गोष्ट अजिबात नव्हती, त्याच्या मनामध्ये शांतता अजिबात नव्हती. त्याच्या मनामध्ये मृत्यूची भीती निर्माण झालेली होती. ज्याही वेळेला कळलेले होते, आकाशवाणी झालेली होती की देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करणार आहे, तेव्हापासून त्याच्या मनामध्ये मृत्यूची भीती निर्माण झालेली होती आणि त्या भीतीने त्याचे संपूर्ण जीवन बदलून गेलेले होते. ज्या बहिणीवर त्याने प्रेम करायला पाहिजे होते तिच्यावर त्याने अनेक अत्याचार केले. ज्या प्रजेचे त्याने रक्षण करायला पाहिजे होते त्या प्रजेला त्याने अत्यंत भयभीत केलेले होते. म्हणजेच भीतीने त्याच्या विवेकावर विजय मिळवलेला होता. यामध्ये आपल्या जीवनासाठी खूप मोठा संदेश दडलेला आहे. माणूस ज्यावेळेला कुठल्याही भीतीच्या ताब्यात जातो त्यावेळेला तो अत्यंत चुकीचे निर्णय घेतो. लक्षात येत नाही, कुठलीही भीती, अनामिक भीती असते किंवा कुठल्याही गोष्टीची मी असं एखादी अशी सांगू शकत नाही की आपल्या आयुष्यामध्ये हीच भीती आहे म्हणून. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भीतीची वेगवेगळी भीती दडलेली असते आणि त्या भीतीच्या ताब्यामध्ये पूर्णपणे कह्यामध्ये ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला त्या भीतीच्या दडपणापोटी आपल्याकडून अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात. आजच्या काळामध्ये कंस बाहेर शोधायची गरज नाहीये. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक छोटासा कंस दडलेला आहे. जेव्हा अहंकार आपल्या मनातला वाढतो, कुठल्याही गोष्टीचा अहंकार आपल्या मनामध्ये वाढतो त्यावेळेला तो कंस बनतो. तो कंस त्याचं रूप कंसामध्ये बनतं. जेव्हा स्वतःचे महत्व इतके वाढते, एखाद्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की माझं महत्व आता खूप वाढलेलं आहे, त्यावेळेला ती व्यक्ती किंवा आपण, समजा आपलंही महत्व एखाद्या ठिकाणी खूप वाढलं तर आपण किंवा एखादी व्यक्ती इतरांना कमी लेखायला लागते. त्यावेळेला त्या व्यक्तीच्या मनामध्ये कंस जन्माला आलेला असतो. जेव्हा आपल्याला आपली चूक मान्यच करायची नसते, अशा बऱ्याच वेळेला होतात, अशा बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये चुका घडतात. माहित असतं की आपण हे वागतोय, हे खूप चुकीचं वागतोय, पण त्यांना ती त्यांची चूक मान्य करायची नसती. त्यावेळेला अहंकार त्यांच्या मनावर राज्य करायला लागतो आणि हळूहळू तो माणूस स्वतःच्या जवळच्या लोकांपासून दूर जायला लागतो, एकटं पडायला लागतो. पण हे त्याला त्यावेळेला लक्षात येत नाही. त्या चुकीच्या न मान्य करण्यामुळे तो सगळ्या जवळच्या लोकांपासून दूर गेलेला असतो. कंसाला सगळ्यात मोठी भीती कोणाची होती तर ती श्रीकृष्णाची भीती होती, कृष्णाची भीती होती. पण जर विचार केला तर श्रीकृष्ण जन्माला येण्यापूर्वीच कंसाने स्वतःचे जीवन नरक बनवलेले होते. त्याला सतत एक मनामध्ये भीती होती, माझा अंत कोण करेल, माझा मृत्यू कोणाच्या हातून होणार आहे, ही अनामिक भीती त्याच्या मनामध्ये कायम ठाण मांडून बसलेली होती. कृष्ण जन्माला येणार, कृष्ण वध करेल ही घोषणा तर नंतर झाली. त्याच्या आधीपासून देवकी आणि कंसाच्या मध्ये अंतर कमीत कमी 25 वर्षाचं अंतर होतं. ती दोघंही चुलत भावंड होती, सख्खी भावंड नव्हती. ही बऱ्याच वेळेला ही गोष्ट कथांमध्ये सांगितली जात नाही. ही दोघही जण चुलत भावंड होती. ती त्याला कन्येप्रमाणे होती, इतकं अंतर दोघांमध्ये होतं.
म्हणजे कितीतरी नंतर तिचं लग्न झालेलं आणि त्यानंतर ती आकाशवाणी झालेली होती, पण त्याच्या आधीपासून कंसाच्या मनामध्ये ही भीती कायम ठाण मांडून बसलेली होती, की माझा अंत कोण करेल, माझा मृत्यू कोण करेल, माझा मृत्यू कोण असेल, माझा काळ कोण असेल. यातून आपल्याला एक गोष्ट समजते, की चुकीच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाला सगळ्यात आधी शिक्षा त्याच्या स्वतःच्या मनाकडून मिळते. बाहेरून तो कितीही शक्तिशाली दाखवत असला तरीही तो आतून कायम असुरक्षित असतो. कधी आपण आपल्या आजूबाजूला जर सहज निरखायचं ठरवलं, निरीक्षण करायचं ठरवलं, या वयामध्ये आपण खरंच माणसं निरीक्षण करायला पाहिजे, माणसाचं निरीक्षण करायला पाहिजे. एका ठिकाणी जर आपण बसलो तर सहज त्यांच्या हावभावावरून, वागणुकीतून, बोलण्यातून आपल्याला त्यांच्याबद्दल कळतं, की तो माणूस किती स्थिर आहे, किती अस्थिर आहे, त्याच्या मनामध्ये शांतता आहे का अशांतता आहे. कारण बाकी आपल्याला नाही गोष्टी कळणार, पण या गोष्टी आपल्याला नक्की त्याच्या देहबोलीतून आपल्याला कळू शकतात. आज अनेक लोक बाहेरून खूप यशस्वी दिसतात. बाह्य रूप आपल्याला कळतं, कारण त्यांच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, पैसा आहे, बँक बॅलन्स आहे, सतत फॉरेनच्या टूर करत असतात, फिरत असतात, सतत चालू असतं यांचं. आणि हे दाखवत पण असे असतात, की आम्ही खूप यशस्वी आहोत, आमच्याकडे सगळं अपरंपार आहे. पण मनामध्ये हे एक अनामिक भीती घेऊन जगत असतात. कोणाला आपले स्थान गमावण्याची भीती असते, म्हणजे एखादं पद असतं त्यांच्याकडे, ते पद आपलं जाईल की काय ही भीती त्यांच्या मनामध्ये असती. कोणाला लोक काय म्हणतील याची भीती असते. ही तर भीती बहुतांशी सगळ्यांनाच असते. एखादी गोष्ट करायला लागलं की प्रत्येकाला एक भीती वाटते, की मी ही गोष्ट करतोय किंवा करतीये, तर लोक याच्याबद्दल काय बोलतील, चांगलं बोलतील का वाईट बोलतील, ही ती गोष्ट अजून लोकांपर्यंत जाण्याच्या आधीच ती भीती मनामध्ये निर्माण झालेली असते. कोणाला अपयशाची भीती असते. एखादी परीक्षा दिली, आता परीक्षा दिल्यानंतर त्याच्यामध्ये यश अपयश हे होणार, जसा तुम्ही अभ्यास केलेला आहे त्यानुसार होणार. पण तरीही भरपूर अभ्यास जरी केलेला असेल किंवा एखादं काही असेल, त्यामध्ये मला अपयश मिळेल का, ते माझ्याकडून व्यवस्थित होणारच नाही का, म्हणजे ही अनामिक भीती त्यांच्या मनामध्ये दडलेली असते. पण श्रीकृष्ण आपल्याला काय शिकवतात, की सत्याच्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तीने भीतीने कधीही जगायचं. तुम्ही जर सत्याच्या मार्गावर चालता ते तुम्हाला माहितीये, तर तुम्ही भीती मनामध्ये बाळगू नका. काय होईल, थोडंफार अपयश येईल किंवा थोडंफार लोक नावं ठेवतील, हे होणार. पण त्यासाठी तुम्ही मनामध्ये आधीपासून भीती बाळगून चालू नका. कारण तुम्हाला माहितीये तुमचा जो तुम्ही घेतलेला मार्ग आहे किंवा ज्या मार्गावर तुम्ही चालत आहात तो मार्ग सत्याचा आहे, असत्याचा नाहीये. तर मग घाबरायची गरज नाही, असं श्रीकृष्ण त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला शिकवतायत. कारण अधर्म किंवा असत्य कितीही थोड्या वेळाकरता शक्तिशाली किंवा बलवान वाटत असलं तरी त्याचा अंत किंवा शेवट हा निश्चित असतो. एक ना एक दिवस प्रत्येकाला कळतं की ही समोरची जी व्यक्ती आहे ती असत्याने किंवा अधर्माने वागलेली होती. श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर स्वतः लगेच राजा होण्याचा विचार नाही केला. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. कारण ज्याला सत्ता मिळते त्याची खरी परीक्षा तेव्हा सुरू होते. आज अनेक लोकांना यश मिळाले की त्यांच्यामध्ये बदल होतो, हे आपण बघतो. आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये आपण हे बरेच अनुभव घेतलेले आहेत, आतापर्यंतही घेतलेले आहेत आणि यापुढे पण आपण घेत आहोत, की एखादी गोष्ट त्यांना यश मिळालं, सत्ता मिळाली, पद मिळालं की त्यांच्या वागणुकीमध्ये बदल झालेला असतो. पैसा आला, ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे त्यांच्यातली नम्रता कमी झालेली असते, अतिशय अहंकार उद्धटपणा आलेला असतो. पद मिळाले की माणुसकी कमी होते, समोरच्याला अगदी क्षुल्लक मानणं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, अशी प्रवृत्ती वाढीला लागते. पण श्रीकृष्णाने आपल्याला काय दाखवून दिलं, की सामर्थ्य असूनही जर तुमच्यामध्ये नम्रता असेल तरच तुमचा मोठेपणा सगळ्यांच्या समोर येतो. श्रीकृष्णाजवळ काय नव्हतं, श्रीकृष्णाने कंसाचा वध केला केला होता, त्यावेळेला तो स्वतः म्हणू शकला असता की आता या राज्याचा, मथुरेचा राजा मी आहे. पण त्याने आपल्या आजोबांना, तेही चुलत आजोबा उग्रसेनांना, त्यांनी राज्यावर राजा म्हणून सांगितलं की आता आपण आजोबा, आपण परत राजे व्हा आणि आपण हा कारभार परत सांभाळा.
त्याचे सख्खे आजोबा पण नाही, त्याचे चुलत आजोबा होते. तरीही त्यांनी श्रीकृष्णांनी आपल्या सत्तेचा मोह बाळगलेला नव्हता. कंसवधाचा एक आणखीन खूप महत्वाचा संदेश आहे. तो सध्या कलियुगामध्ये सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे, की योग्य वेळी अन्यायाविरुद्ध आणि असत्याविरुद्ध उभे राहायची ताकद ठेवा. पण सध्या हे होत नाही. समोर दिसत असतं की हे समोर असत्य आहे, हे चुकीचं वागणं आहे, हा अन्याय होतो आहे, तरीही लोक त्याच्या विरुद्ध ठामपणे उभे राहण्याची तयारी दाखवत नाहीत. अनेक वेळेला माणूस विचार काय करतो, माझा काय संबंध आहे, अन्याय दुसऱ्यावर होतोय, त्या दोघांचं किंवा चौघांचं भांडण चालू आहे, माझ्यापर्यंत ते आलेलं नाहीये ना, ही व्यक्ती माझ्याशी चांगली वागतीये ना, मी कशाला मध्ये पडू त्याच्यामध्ये. स्वतःवर कुठलीही गोष्ट घेण्याची कलियुगामध्ये तयारी नाही राहिलेली. प्रत्येक वेळेला माणूस माझ्यापर्यंत ते आलेलं नाही म्हणून शांत बसतो, तटस्थ बसतो, मला यात पडायचे नाही, ही प्रवृत्ती कलियुगामध्ये जास्त वाढीला लागलेली आहे. जेव्हा अन्याय वाढतो, पण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, जेव्हा अन्याय वाढतो त्यावेळेला शांत राहण्यापेक्षा आपण अप्रत्यक्षपणे त्या अन्यायाला बळ देत असतो. शांत राहून आपण अप्रत्यक्षपणे त्या अन्यायाला वाढवत असतो, प्रतिकार न करून. कारण माझी नाही, मी नाहीये त्याच्यामध्ये, माझ्यावर ते कुठलं आलेलं नाहीये म्हणून आपण शांत बसतो, तर न कळतपणे आपण तो अन्याय वाढवतो, त्या अन्यायाला आपण बळ देतो. कारण त्यांना काय वाटतं की न बोलून ही व्यक्ती माझ्या पाठीशी उभी आहे, म्हणजे मी जे करतोय ते अतिशय योग्य आहे. श्रीकृष्णांनी आपल्याला शिकवले की धर्माचे रक्षण करण्यासाठी धैर्य अत्यंत आवश्यक आहे. आजच्या कलियुगामधला माणसासाठी कंसवधाचा संदेश हा आहे की आपल्या जीवनातला कंस ओळखा. तो एखादी बाहेरची व्यक्ती नसून आपल्या मनातली नकारात्मक शक्ती हाच एक कंस आहे. अहंकाराचा कंस आहे. कंसाचे अनेक रूप आहेत. अहंकाराचा कंस आहे, रागाचा कंस आहे, लोभाचा कंस आहे, मत्सराचा कंस आहे, द्वेषाचा कंस आहे, भीतीचा कंस आहे. कंसाची अनेक रूप आहेत. तर फक्त तुमच्या मनातल्या कंसाचं रूप तुम्ही ओळखा. जोपर्यंत आपण या कंसाला जिवंत ठेवतो ना, जो कुठल्या आपल्या मनामध्ये, प्रत्येकामध्ये हे सगळेच कंस असतील असं मी म्हणत नाहीये, एक कुठला तरी दोन, एक दोन तीन असू शकतात आपल्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये. आणि जोपर्यंत तुम्ही या कंसाचा वध करणार नाहीत, जोपर्यंत या कंसाला तुम्ही तुमच्या मनामध्ये जिवंत ठेवाल, तोपर्यंत तुमच्या मनामध्ये अशांतता असेल. तुम्ही बाहेरून दाखवाल मी खूप सुखी आहे, मी शांत आहे, मी प्रसन्न आहे, सगळं दाखवाल, पण तुमच्या मनामधली अशांतता तुम्हाला माहित असते, कारण हा कंस तुमच्या मनामध्ये जिवंत आहे अजून. श्रीकृष्ण मथुरेमध्ये गेले ते फक्त कंसाचा वध करण्यासाठी गेलेले नव्हते, तर ते सगळ्यांसाठी एक संदेश घेऊन गेलेले होते. जिथे अधर्म वाढतो, जिथे सत्याला उभे राहावे, तिथे सत्याला उभे राहावे लागते. त्या अधर्माच्या विरोधामध्ये सत्याला ठामपणे उभे राहावे लागते. आणि जिथे अहंकार वाढतो, तिथे नम्रतेने त्याचा अंत करायचा असतो. प्रत्येक वेळेला काही अगदी तुम्ही तलवार वगैरे घेऊन लढाईच करायची नसते. नम्रतेने त्या अधर्माचा विरोध करून त्याचा अंत करायचा असतो. कलियुगामध्ये अनेक शस्त्रे आहेत तुमच्याजवळ. प्रत्यक्ष काही धारदार तलवार, बंदूक वगैरे घ्यायची गरज नाहीये तुम्हाला. तुमच्याजवळ अनेक शस्त्र आहेत. नम्रता आहे, विरोध करण्याची ताकद आहे, तुमच्यामध्ये विवेक आहे. या अशा शस्त्राने देखील तुम्ही अधर्माचा नाश करू शकता किंवा कंसाचा नाश करू शकता. पण फक्त ती तुमच्या मनाची तयारी पाहिजे. तुमच्या मनामध्ये तो ठामपणा आला पाहिजे की मी या गोष्टीला विरोध करणार आहे, या असत्याला मी विरोध करणार आहे, या अधर्माच्या विरोधामध्ये मी आवाज उठवणार आहे. आज तुमचा एक आवाज असेल, ज्यावेळेला लोकांना लक्षात येईल त्यावेळेला 1चे 2 होतील, 2चे 20 होतील, 20चे 200 होतील. हळूहळू तुमच्या बाजूनी उभे राहणारे लोक तयार होतील. पण फक्त तुम्ही मनाची तयारी केली पाहिजे. आज आपण स्वतःलाच परत एक प्रश्न विचारूया. अनेक प्रश्नातून आपल्यालाच उत्तर मिळवायची आहेत, त्यामुळे ही प्रश्न उत्तरांची मालिका कृष्ण अवतार संपेपर्यंत अशीच चालू राहणार आहे. माझ्या जीवनामध्ये असा कोणता कंस आहे ज्याचा मला अंत करायचा आहे? मी आता आपल्याला सांगितले.
यापैकी कुठला कंस तुमच्या मनामध्ये आहे की ज्याचा अंत तुम्हाला स्वतःला करायचा आहे? आता कृष्णाने फक्त तुम्हाला ताकद दिलेली आहे. आता पुढे अवतार यायला खूप वेळ आहे. कलियुगामध्ये भगवंत अवतार घेणार आहेत, पण तोपर्यंत आपण नसणार आहोत. परत एखादा जन्म मिळाला, कल्की अवतार येईपर्यंत आपल्याला परत जन्म मिळाला आणि त्यावेळेला जर आपण असलो, भगवंतांच्या लीलेमध्ये आपल्याला स्थान मिळालं, तर कदाचित आपण असू. पण सध्या अजून आपल्याला फक्त भगवंतांच्या या सगळ्या उपदेशातून आपल्या मनामध्ये जो कंस आहे त्याचा नाश आपल्याला स्वतःला करायचा आहे. अशा या कंसाला, आपल्या मनातल्या कंसाला जर आपण ओळखले आणि त्याचा नाश केला, तर श्रीकृष्णाचा प्रकाश, श्रीकृष्णाच्या आशीर्वादाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये नक्की येणार आहे. कारण भगवंत बाहेरच्या कंसाचा नाश करण्यासाठी नाही, तर आपल्या अंतःकरणातला अंधार आणि आपल्या अंतःकरणातलं कंसरूपी भीती जी आहे ती दूर करण्यासाठी देखील भगवंत येत असतात. पण आत्ता जे येत आहेत भगवंत, ते फक्त उपदेशाच्या रूपाने येत आहेत, प्रत्यक्ष नाही. द्वापार युगामध्ये भगवंत आले, पण आत्ता आपल्याला त्यांनी द्वापार युगामध्ये जो उपदेश आपल्यासाठी केलेला आहे, तो उपदेश आपल्याला, त्यांचा उपदेश आपल्यासाठी श्रीकृष्णच म्हणून समजायचा आहे. आणि त्या आधाराने आपल्याला आपल्या अंतःकरणातला कंस वध करायचा आहे. श्रीकृष्णाने कंसाचा वध केला, मथुरेतले भयाचे वातावरण संपले. ज्यांनी अनेक वर्ष अन्याय सहन केला होता त्यांना आशेचा किरण दिसला. इथे श्रीकृष्णाच्या जीवनातला एक महत्वाचा, अत्यंत महत्वाचा पैलू आपल्या समोर येतोय. सामान्य माणसाला वाटले असते की कंसाचा वध झाला, आता इथे सगळं काही संपलं, इथे आता सगळं अलबेल आहे. आता श्रीकृष्णाने काय राजसुख घ्यावं, कारण त्यांनी जन्मापासून, म्हणजे राजपुत्र असूनही ते गोकुळामध्ये एखाद्या साध्या गवळ्याच्या घरी वाढले. आता त्यांनी राजसुख घ्यावं, आरामात त्यांनी जीवन जगावं. पण श्रीकृष्णाचं जीवन आपल्याला काय शिकवतं की कर्तव्य पूर्ण झालं. भगवंतांचं फक्त एक कर्तव्य पूर्ण झालेलं होतं, पण त्यांची अजून जबाबदारी संपलेली नव्हती. त्यांच्यावर खूप जबाबदारी होती. खरा नेता तोच असतो. इथेच भगवंत आपल्याला हे सांगतात, खरा नेता तोच असतो की जो स्वतःच्या सुखाऐवजी सगळ्या समाजाच्या कल्याणाचा विचार करतो. पण आज तर उलट आहे. आज नेता काय करतो की आधी आपलं पोट भरून घेतो, आपल्या पुढच्या 10 पिढ्यांची सोय करतो, मग समाजाचे विचार करतो. पण श्रीकृष्णांनी तसं केलेलं नव्हतं. त्यांनी स्वतःच्या सुखाचा विचार केलेला नव्हता. त्यांची जबाबदारी अनेक पटीने आता वाढलेली होती. त्यांनी फक्त मथुरेला दिलासा दिलेला होता. अशा अनेक लोकांना त्यांना दिलासा द्यायचा होता. खरा नेता तो असतो. पण कलियुगामध्ये असा नेता फार दुर्मिळ आहे. दुर्मिळ काय नाहीच म्हणायला हरकत नाहीये. असो, राजकारण हा विषय आपला नाहीये, म्हणजे माझा तरी नाहीये राजकारण विषय, म्हणून आपण राजकारणावर न बोललेलं बरं. कंसाचा अंत झाल्यानंतर श्रीकृष्णाने उग्रसेन महाराजांना राजसिंहासनावर बसवले. यातून आपल्याला खूप मोठा संदेश मिळतोय की ज्याच्याकडे सामर्थ्य असते त्याने प्रत्येक गोष्ट स्वतःसाठीच मिळवायचा कधीही प्रयत्न करू नये. आजच्या काळामध्ये थोडासा जरी अधिकार आला, अगदी छोटस पद जरी आलं, मोठे तर पद, आपण राजकारणातले, तर मी आत्ताच म्हटलं राजकारण हा विषय आपला नाहीये. साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीमधलं जरी एखादं पद मिळालं तरी देखील सगळी सत्ता स्वतःच्या हातात ठेवायचा प्रयत्न करत असतात. अगदी छोटं पद असतं, त्याच्यातून तुम्हाला काही फार नसतं, पण तरी सगळं माझ्या कंट्रोलमध्ये राहावं असा सगळा त्या पदावर असलेल्या व्यक्तीचा प्रयत्न सुरू असतो. पण श्रीकृष्णाने काय दाखवून दिले आपल्याला की खरी महानता सत्ता मिळवण्यामध्ये नाही, तर योग्य व्यक्तीला योग्य स्थान देण्यामध्ये खरी सत्ता असते, महानता असते. ज्याला जे काम योग्य जमत आहे, ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे, त्याला ते काम द्यायचं असतं आणि त्याच्याकडून ते अगदी योग्य पद्धतीने ते काम पूर्ण करून घ्यायचं असतं. इथेच खरी नेतापण किंवा खरं नेतेपण म्हटलं जातं. मथुरेतलं संकट अजून संपलेलं नव्हतं. कंसाचा सासरा जरासंध वारंवार मथुरेवर आक्रमण करत होता. मी आपल्याला तेच सांगितलेलं आहे की मी पूर्ण कथा सांगणार नाही, फक्त 2-2 ओळीमध्ये तो टप्पा आपल्याला पार करायचा आहे, जिथे आपल्याला खूप मोठा उपदेश मिळणार आहे. श्रीकृष्णाकडे शक्ती होती,
युद्ध करण्याची क्षमता होती. पण त्यांनी विचार केला की प्रत्येक वेळेला युद्ध करणं म्हणजे शौर्य नाही. कधी कधी मोठ्या उद्देशासाठी योग्य निर्णय घेणं हे देखील शौर्य असतं. म्हणून श्रीकृष्णांनी मथुरेतल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी द्वारकेची स्थापना केली. पण आजच्या आपल्या जीवनासाठी यातून एक महत्वाचा संदेश काय मिळतोय? अनेक वेळेला माणूस म्हणजे कलियुगातला माणूस एखाद्या परिस्थितीला चिकटूनच राहतो. मी इथेच राहणार, मी हा निर्णय बदलणार नाही, मला हे करायचं नाही, मी जर हे केलं तर लोक काय म्हणतील. मुळात कलियुगामध्ये पहिला प्रश्न आहे, पहिला ही खूप मोठी भीती आहे आपल्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये, लोक काय म्हणतील. बऱ्याच वेळेला लोक काही म्हणत पण नसतात, पण ही अनामिक भीती आपण घेऊन अगदी जसे कळायला लागले तेव्हापासून ही अनामिक भीती आपण आपल्या मनामध्ये घेऊन वावरत असतो. आणि या सगळ्या विचारांमुळे मी हे करणार नाही, मला हे करायचं नाही, माझा हा निर्णय मी बदलणार नाही, यामध्ये काळी मात्र बदल होणार नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला मी असं फक्त एक छोटस उदाहरण देते की अनेक वेळेला असं होतं की तुम्ही निवृत्त होता तुमच्या नोकरीतून म्हणा, व्यवसायातून म्हणा, तुम्ही निवृत्त पण स्वीकारता. तुम्ही जिथे राहत असता, तुमची मुलं दुसरीकडे असतात, नोकरीच्या निमित्ताने तुमची मुलं दुसरीकडे असतात, तुम्ही एकीकडे असता. आता तुम्ही दोघही जण एक वयाच्या वृद्धत्वाच्या टप्प्यावर आलेले असतात, साठीनंतर हे वृद्धत्वच आहे. जरी मनाने तुम्ही तरुण असलात तरी शरीराने तुम्ही वृद्ध झालेले असतात. अनेक व्याधी हळूहळू तुमच्या शरीरामध्ये घर करायला लागलेले असतात. त्यांना तुम्ही आमंत्रण दिलेलं असतं आणि त्यांनी तुमच्या घरच्यामध्ये ठाण मांडलेलं असतं. अशा वेळेला निवृत्तीनंतर कधी कधी तुम्हाला माणसांची गरज, नितांत गरज असते. कारण दोघही वृद्ध असतात. दोघांपैकी एकाला जर काही त्रास झाला तर दुसरी व्यक्ती त्यावेळेला तुम्हाला वैद्यकीय सुविधा पटकन उपलब्ध करून देऊ शकत नसते. कारण दुसरी व्यक्ती पण तुमच्या वयाची असते, म्हणजे तुमचा जो जोडीदार असतो, नवरा असो किंवा बायको असो. अशा वेळेला ती वैद्यकीय सुविधा लगेच जर उपलब्ध नाही झाली तर तुमच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. अशा वेळेला जर तुमच्याजवळ तरुण पिढी असेल तर ती पटकन निर्णय घेऊ शकते आणि तुम्हाला पटकन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांजवळ जाणं अत्यंत गरजेचं असतं. पण बरेच निवृत्त झालेले आपल्याच वयाचे लोक हाच एक थोडासा हेकटपणा करून की मला जायचं नाही, मी कायम आता माझं अख्खं आयुष्य इथे गेलेलं आहे, मी इथेच राहणार, माझा हा निर्णय मी बदलणार नाही, जे व्हायचं असेल माझं ते इथेच होईल. हा जो हेकटपणा असतो त्यामुळे तो मुलांसाठी पण त्रासदायक होत असतो आणि आपल्या स्वतःसाठी पण असतो. समजा तुम्हाला काही झालं नाही, पण असा असाध्य काही झाला आजार आणि तुम्ही अंथरुणावर पडून राहिला, तर तुमचं आयुष्य देखील खराब होतं, तुमच्या जोडीदाराचं पण आयुष्य खराब होतं आणि तुमच्या मुलाबाळांचं पण आयुष्य खराब होतं. म्हणजे सगळे त्या भोवती फिरत राहतात तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे, निर्णय न बदलण्यामुळे, परिस्थितीशी चिकटून राहण्यामुळे. कधी कधी काही गोष्टी तुम्हाला वेळेनुसार निर्णय बदलावे लागत असतात आणि ते योग्य पण असतात. पण श्रीकृष्ण आपल्याला हेच शिकवतात. म्हणूनच मी हा भाग बनवायचा प्रयत्न करत आहे की यातून काही आपण शिकलं पाहिजे. आता काही काही भाग खास आपल्यासाठी आहे, वृद्ध लोकांसाठी. आता आपण वृद्धच आहोत, साठीच्या पुढचे जे आहेत ते सगळे वृद्धच म्हणायला हरकत नाहीत. आपण काही प्रौढ नाहीयेत, आपण वृद्ध मध्येच मोडले जातोय. पण श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात परिस्थिती बदलली तर बुद्धीने निर्णय बदलणे ही कमजोरी नाही. म्हणजे विचार करून निर्णय हा घेतला की नाही, मी आज इथे नाही राहता, माझ्या मुलांजवळ गेलो तर ते मुलांसाठी पण सोयीचं आहे आणि माझ्यासाठी पण. हा बुद्धीने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे, ती कमजोरी नाही. बरेच जण याला कमजोरी म्हणतात, पण ती कमजोरी नाही, तो अतिशय योग्य निर्णय असतो. कधी कधी मागे हटणे म्हणजे पराभव नसतो. कधी कधी काय होतं की बऱ्याच वेळेला काही वाद होतात किंवा बऱ्याच गोष्टी अशा काही होतात की खूप मोठी प्रकरणं घडतात. त्यावेळेला दोन्हीकडून जर तुमचं असं अगदी समोरासमोर येऊन वाद होत असतील, भांडणं होत असतील, तर कधी कधी परिस्थितीनुसार थोडस मागं सरकणं म्हणजे ठीक आहे, जाऊ देत, तो समोरची व्यक्ती नाही ना, ऐकत नाहीये ना, जाऊ देत, मीच मागे सरकतो ना आणि हा वाद इथेच मिटवून टाकतो,
हे म्हणणं देखील पराभव नाही. कधी कधी योग्य वेळेची वाट पाहण्यासाठी घेतलेला निर्णय हीच खरी दूरदृष्टी असते. कधी कधी हे असं करणं आणि वेळेवर सोडून देणं, ठीक आहे, वेळ आल्यानंतर सगळ्यांच्या समोर त्या व्यक्तीचा चेहरा, खरा चेहरा समोर येईल, आज मी शांत बसतो असं म्हणून हा दूरदर्शीपणाने निर्णय घेतलेला, ही खरी दूरदृष्टी असते. पुढचा विचार करून मागे सरकणं म्हणजे तो पराभव नाही, तर दूरदृष्टी म्हणून त्याला ओळखलं जातं, जी श्रीकृष्णामध्ये होती. श्रीकृष्णाने असे अनेक निर्णय घेतलेले होते दूरदृष्टीपणाने, त्यासाठी त्यांना अनेक नावं ठेवली गेलेली होती. पळपुटे म्हणून पण, रणछोडदास म्हणून पण म्हटलेलं होतं, पण श्रीकृष्णाने त्याच्याकडेही लक्ष दिलेलं नव्हतं. आजच्या काळामध्ये असे अनेक प्रसंग येतात. एखाद्या व्यक्तीला चुकीच्या वातावरणातून बाहेर पडावे लागते, एखाद्याला नोकरी बदलावी लागते, एखाद्याला काही नाते किंवा परिस्थिती स्वीकारण्याच्या ऐवजी एक सुरक्षित अंतर ठेवावं लागतं. परत हा भाग मी आपल्याला सांगते, कारण मी मागे पण आपल्याला म्हटलं होतं की कधी कधी आपण एपिसोड ऐकण्याच्या ओघामध्ये आपण ऐकून जातो, तो अर्थ आपल्या मनापर्यंत झिरपत नाही. म्हणून जिथे मी म्हणतेय की हा भाग परत मी सांगते, तो भाग आवर्जून ऐका. तो आपल्यासाठी, सगळ्यांसाठी खूप महत्वाचा असतो. आजकालच्या काळामध्ये असे अनेक प्रसंग येतात. एखाद्या व्यक्तीला तिच्या आजूबाजूला एक चुकीचं वातावरण असतं, त्या चुकीच्या वातावरणातून बाहेर पडावे लागते आणि ते खूप महत्वाचं असतं. त्याच्या मनशांतीसाठी ते अत्यंत महत्वाचं असतं. एखाद्याला नोकरी बदलावी लागते, त्याचा ऊर्जित काल होण्यासाठी पुढे अजून प्रमोशन असतं. या नोकरीमध्ये ठराविक काळ उलटून गेलेला असतो, पण प्रमोशन मिळालेलं नसतं, काही नाही. त्यामुळे ती नोकरीमध्ये राहण्यापेक्षा दुसरीकडे नोकरी त्याला बदलावी लागते. एखाद्याला काही नाते किंवा परिस्थिती स्वीकारण्याच्या ऐवजी अंतर ठेवावे लागते आणि ते अंतर ठेवणं कधीही चुकीचं नसतं, ज्यामुळे तुम्ही डोकं आणि मन दोन्हीही शांत राहतं. अशा वेळी समाज काय म्हणेल यापेक्षा, म्हणजे हे सगळं करत असताना लोक काय म्हणतील, बाबा मी असं केलं, हे चुकीचं तर नाही केलं, लोक नावं ठेवणार आहेत का मला, हा विचार करण्याची गरज नाहीये. यापेक्षा आपलं कर्तव्य, आपली शांती आणि आपली जबाबदारी ही आपण महत्वाची मानली पाहिजे. श्रीकृष्णाने आपल्याला काय शिकवले? निर्णय, भावना आणि अहंकाराने, कुठलाही निर्णय भावना आणि अहंकाराने नाही, तर विवेकाने घ्यायचा असतो. कुठलाही निर्णय आयुष्यामध्ये, यापुढे कधीही लक्षात ठेवा, कुठलाही निर्णय घ्याल तो कुठलाही निर्णय, भावना, त्या क्षणी जर कुठलीही भावना तुमच्या मनामध्ये आली असेल, मी रावण नीतीमध्ये आपल्याला, राम अवतारामध्ये रावण नीतीमध्ये सांगितलेलं होतं की कुठला एखादा वाईट विचार तुमच्या मनामध्ये आला तर तो तुम्ही 2 दिवस थांबा आणि त्यानंतर त्यावर विचार करा. तोपर्यंत तुमच्या मनामधल्या तो क्रोध, तो त्रास किंवा मनस्ताप सगळा शांत झालेला असतो आणि त्यानंतर घेतलेला निर्णय अतिशय योग्य ठरत असतो. म्हणून कुठलीही भावना मनामध्ये आली, वाईट भावना, चांगली भावना आली तर तो निर्णय चांगला असतो, पण वाईट भावना आली आणि अहंकार आला आणि त्या क्षणी जर तो निर्णय घेत असाल, तर तो निर्णय अयोग्य ठरतो. म्हणून थांबा आणि विवेकाने निर्णय घ्या. द्वारका ही एक नगरी नव्हती, तर ती एका नवीन विचाराची सुरुवात होती. मी आपल्याला तेच सांगितलं की श्रीकृष्ण किती पुढारलेल्या विचारांचे होते, किती पुढचा विचार करून श्रीकृष्णाने प्रत्येक गोष्ट केलेली होती. गोवर्धन पर्वतची पूजा ही एका मोठ्या परिवर्तनाची तयारी केलेली होती श्रीकृष्णाने. आता तसेच होते, द्वारका ही एक फक्त नगरी नव्हती, तर ती एका नवीन विचारांची सुरुवात होती. श्रीकृष्णाने आपल्याला दाखवून दिलं की जीवनामध्ये कितीही संकटे आली तरीही आपण नवीन सुरुवात करू शकतो. बऱ्याच वेळेला असं आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं, आता काही राहिलेलं नाही. एखाद्या व्यवसायातलं अपयश, पूर्णपणे व्यवसाय पूर्ण संपून जाणं, किंवा अगदी आपण म्हणतो की त्याच्यामध्ये सगळा लॉस आला, सगळं झालं, त्यावेळेला माणूस खचून जातो की आता माझ्याकडे काही राहिलं नाही, मला अपयश आलेलं आहे. एखाद्या व्यक्तीची नोकरी जाऊ शकते किंवा एखादं नातं संपुष्टात येतं. पण ते, ही संकट आली किंवा एखादा असाध्य आजार होतो, ही संकट जरी आली तरी ही संकट म्हणजे पूर्ण संपणं असं नाहीये.
यातूनही पुन्हा तुम्हाला नवीन सुरुवात करता येते. काही लोक भूतकाळातल्या दुःखांमध्ये अडकून पडलेले असतात. असं खूपदा होतं. आपल्यापैकीच बऱ्याच जणांना हा अनुभव आलेला असू शकतो. बऱ्याच काळापर्यंत आपल्या मनामध्ये ते भूतकाळातलं दुःख दडून बसलेलं असतं किंवा ठाण मांडून बसलेलं असतं. हे माझ्या बरोबरच काय झालं, मी असं काय केलं होतं, कुणाचं घोडं मारलं होतं, माझं किती त्यावेळेला नुकसान झालं, माझं जर त्यावेळेला नुकसान झालं नसतं तर आज माझ्याकडे केवढा पैसा असला असता, त्यावेळेला माझं हे असं झालं म्हणून मला आज असा त्रास होतोय. अशा अनेक गोष्टी, भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी, त्या दुःखामध्ये आपण अडकून पडलेलो असतो. पण श्रीकृष्णाने आपल्याला एक खूप बहुमोलाचा संदेश दिलेला आहे. भूतकाळ आपल्याला बदलता येत नाहीये ना, जी गोष्ट झालीये त्या गोष्टीत आपण जरी म्हणलं की हा त्यावेळेला मी हा जर निर्णय घेतला असता, मी मी समजा असं मी म्हणलं की मी पार्लर चालवत होते, पार्लर चालवण्याच्या ऐवजी जर मी एखादी सरकारी नोकरी केली असती तर आज मला एवढं पेन्शन असलं असतं. पण तो भूतकाळ होता ना, तो मी आज तर नाही बदलू शकत, मग आज मी रोज त्याचा विचार करत का बसू? तेव्हा केलं नाही. मग आज त्या भूतकाळाचा माझ्या आत्ता वर्तमान काळावर मी रोज विचार करून करून त्याचा परिणाम का करून घ्यायचा? भूतकाळ तर मला बदलता येणार नाही. जो त्यावेळेला योग्य वाटला तो निर्णय आपण घेतलेला असतो किंवा झालेला असतो आपल्याकडून तो निर्णय. पण आता भविष्यामध्ये आपण काय करू शकतो हे आपल्या हातात आहे ना. श्रीकृष्णाने आपल्याला हेच सांगितलंय, भूतकाळ तुम्हाला बदलता येत नाही, पण भविष्य काळ आणि वर्तमान काळ हे दोन्हीही तुमच्या हातामध्ये आहेत. हे दोन्हीही तुम्ही करू शकता व्यवस्थित. द्वारकेच्या स्थापनेतून द्वारकेच्या स्थापनेतून श्रीकृष्णाने आपल्याला एक संदेश दिलेला आहे. जबाबदारी आणि वैराग्य याचा सुंदर समतोल साधणं हे श्रीकृष्णाने आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणजे श्रीकृष्ण कशात असायचे, असूनही ते अलिप्त असायचे. पुढे ओघाओघाने मी आपल्याला अशा काही गोष्टी सांगणार आहे की किती सुंदर त्यांनी समतोल साधलेला आहे. म्हणजे त्यांनी सगळी जबाबदारी निभावली. कुठेही त्यांनी जबाबदारीपासून पळवाट शोधली नाही की भूतकाळामध्ये असे झाले मग मी आता हे का करू, मी करणार नाही, असं त्यांनी कधी म्हटलं नाही. आणि ते संसारात असून सगळं करूनही ते विरक्त होते. हा त्यांच्याकडून शिकण्यासारखा अत्यंत मोठा गुण आहे. श्रीकृष्ण राजा होते, कुटुंब होते, समाजाची त्यांच्यावर जबाबदारी होती, पण तरीही ते कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही मोहामध्ये कधीही अडकले नाही. ते प्रत्येक भूमिका अत्यंत तन्मयतेने पूर्ण करत होते, मनापासून ते पूर्ण करत होते. पण त्यांचा आत्मा हा परमेश्वराशी जोडलेला होता. प्रत्यक्ष परमेश्वरच होते ते, पण तो आत्मा त्यांचा परमेश्वराशी जोडलेला होता. आजच्या माणसासाठी देखील हेच खरं आवश्यक आहे. कुटुंब सांभाळा, आपल्या जिम्मेदाऱ्या सांभाळा, आपली नोकरी, व्यवसाय सगळं पूर्ण करा, कर्तव्य सगळं पूर्ण करा, पण या सगळ्यांमध्ये स्वतःची मनःशांती कधीही ढळू देऊ नका. श्रीकृष्णाचं जीवन आपल्याला हेच सांगतं. जीवनामध्ये प्रत्येक युद्ध तलवारीने जिंकायचं नाही, शस्त्राने अस्त्राने जिंकायचं नाही. काही युद्ध बुद्धीने, संयमाने आणि योग्य वेळी योग्य निर्णयाने जिंकायचे असतात. शक्ती असणं खूप चांगलंय. तुमच्याकडे सत्ता आहे, शक्ती आहे, पैसा आहे, हे सगळं असणं खूप चांगली गोष्ट आहे. पण या शक्तीचा योग्य वेळी, या पैशाचा, या शक्तीचा, या सत्तेचा योग्य वेळी, योग्य ठिकाणी योग्य उपयोग करणे त्याहूनही महत्वाचं आणि मोठं आहे. आणि हे ज्याला जमतं त्याला सगळं जमलं असतं. आज आपण परत स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. मी कोणत्या जुन्या परिस्थितीला विनाकारण धरून बसलो? खरंच प्रश्न विचारा. आणि माझा उद्देशच हा आहे की यातून आपल्याला खूप शिकायचं आहे आणि खूप गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. कारण आपण आयुष्याच्या यामध्ये तरुण पिढी आहे, त्यामुळे तरुण पिढीसाठी नाहीये हा उपदेश. हा उपदेश आहे आमच्यासाठी, 60च्या पुढच्या लोकांसाठी हा उपदेश आहे. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला सांगते की हा तरुण पिढीसाठी, हा प्रौढांसाठी
आणि हा वृद्ध लोकांचा आहे. आज आपल्या आयुष्याचा आपल्याला भरोसा नाहीये. आज आपण झोपलो तर सकाळी उठणार की नाही हे देखील आपल्याला माहित नाहीये. तर अशा वेळेला आपण एक प्रश्न आपल्याला विचारायचा आणि त्यातूनच आपण आपल्या मनाची शांतता आपल्या मनामध्ये निर्माण करायची आणि जितकं होता होईल तेवढं शांत आयुष्य राहिलेलं किती राहिलेलं आहे मलाही माहित नाही आणि आपल्याला पण माहित नाही. आपलं आयुष्य किती आहे हे आपल्याला माहित नाहीये. जन्माला येताना कदाचित आपल्या आई वडिलांना आपलं येण्याचा दिवस माहिती होता, पण जाताना आपल्याला आपला दिवस, आपली वेळ, आपला क्षण काहीही माहित नाही. इव्हन ठिकाण देखील माहित नाहीये की आपण कुठे आपला अंत होणार आहे. मग अशा वेळेला आपण आपल्या मनाला एक प्रश्न विचारायचा आणि त्याचं उत्तर आपणच द्यायचं. मी कोणत्या जुन्या परिस्थितीला विनाकारण धरून बसलेला आहे, ज्याचा आत्ता अर्थार्थी काहीही उपयोग नाही. त्या परिस्थितीचा विचार आज करून आजचा आपला दिवस खराब करण्यात काहीही अर्थ नाही. अशी कोणती परिस्थिती आहे की ज्याला मी आज धरून बसले किंवा बसलो आहे? माझ्या जीवनामध्ये कोणता निर्णय यापुढे आज किंवा उद्या असा कोणता निर्णय आहे जो मला धैर्याने घ्यायचा आहे? त्या निर्णयाच्या वेळेला मला कुठलाही विचार करायचा नाही की समाज काय म्हणेल. तो फक्त माझ्या मनाला पटला आणि योग्य वाटला तर तो निर्णय मला असा कुठला निर्णय आहे जो मला धैर्याने घ्यायचा आहे. मी कुठल्या अहंकारामध्ये अडकलो आहे, अडकले आहे किंवा अडकले म्हणजे हे स्त्री आणि पुरुषांसाठी आहे. मी कुठल्या अशा अहंकारामध्ये आहे, अडकलेला आहे? मी विवेकाचा मार्ग शोधत आहे का? का मी अहंकारामध्येच अडकून बसलेली आहे? मी विवेकाचा मार्ग शोधत आहे का? प्रयत्न करत आहे का विवेकाचा मार्ग शोधण्याची आणि त्यावर चालण्याची? कारण श्रीकृष्ण आपल्याला काय शिकवतायत, त्यांच्या अवतारातून आपल्याला शिकवतायत, परिस्थिती बदलण्याची वेळ आली तर कधीही घाबरू नका. कधी कधी परमेश्वर आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेत असतो, कारण पुढे आपल्यासाठी खूप मोठा उद्देश त्यांनी तयार करून ठेवलेला असतो, जो आपल्याला माहित नसतो. श्रीकृष्णाच्या जीवनातल्या अनेक प्रसंगामध्ये आपल्याला केवळ एक कथा दिसत नाही, तर जीवन जगण्याचा मार्ग आपल्याला प्रत्येक कथेमध्ये दिसतो. त्यांच्या जन्मापासून त्यांच्या अवतार समाप्तीपर्यंतचा प्रत्येक प्रसंग जर आपण शांतपणे आणि बारकाईने बघायला सुरुवात केली तर प्रत्येक कथेतून आपल्याला एक मार्ग दिसतो आपल्या अडचणींवर. म्हणूनच असं म्हणतात की भगवद्गीता शांतपणे जर वाचली तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या त्या अध्यायामध्ये मिळतात. फक्त आपण भगवद्गीता शांतपणे समजून घेऊन वाचली पाहिजे. त्यावर पण थोडंसं मी बोलणार आहे, कारण भगवद्गीतेवर बोलण्या इतका माझा अभ्यास नाहीये, म्हणून मी फारशी त्यावर बोलणार नाही. पण अनुषंगाने मी अगदी थोडंसं बोलणार आहे पुढे, अगदी शेवटी. हा प्रसंग एक आता सुंदर प्रसंग आपल्या समोर सांगणार आहे. हा प्रसंग सगळ्यांना खूप आवडतो, हा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. कारण श्रीकृष्ण अवतारामधल्या मी म्हटलं ना, राम अवतार आणि श्रीकृष्ण अवतार कदाचित बाकीच्या आतापर्यंतचे मी परशुराम अवतारांच्या पर्यंतचे बऱ्यापैकी कोणाला माहित नसेल, पण श्रीकृष्ण अवतार आणि राम अवतार यामधले ओळ न ओळ सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे आता मी जो प्रसंग सांगणार आहे तो प्रत्येकाला माहिती आहे. विदर्भाची राजकन्या रुक्मिणी, तिची श्रीकृष्णावरची श्रद्धा, तिच्या भावांचा श्रीकृष्णाशी लग्न करण्याचा तिच्या निर्णयाला विरोध आणि तिच्या भावानी रुक्मिणी ठरवलेला शिशुपालाशी तिचा विवाह आणि तिने श्रीकृष्णाला पाठवलेले पत्र, जे पहिले प्रेमपत्र म्हणून ओळखले जाते, पण अतिशय पवित्र पत्र होते. ते आत्तासारखं आपण आता जसं म्हणतोय तसं पत्र नव्हतं. त्या पत्रांमधले भाव अत्यंत पवित्र भाव होते, पण ते पहिले प्रेमपत्र म्हणून ओळखले जाते. तिने पाठवलेले ब्राह्मणाच्या हाती श्रीकृष्णाला पाठवलेले प्रेमपत्र, त्यानंतर श्रीकृष्णाने येऊन रुक्मिणीचे हरण करून तिला स्वीकारणे, ही सगळी कथा आपल्याला माहित आहे. ही कथा फक्त विवाहाच्या प्रसंगाची कथा नाहीये, ही कथा आहे श्रद्धेची, योग्य निवडीची, आत्मविश्वासाची आणि परमेश्वरावर असलेल्या विश्वासाची. रुक्मिणीचा जो श्रीकृष्णावर विश्वास होता, तिचा आत्मविश्वास होता की श्रीकृष्ण येणार, तिचे हरण करून घेऊन जाणार, हा तिचा आत्मविश्वास होता आणि तिची दृढ इच्छा होती
आणि दृढ विश्वास होता श्रीकृष्णावर. रुक्मिणी ही विदर्भाची राजकन्या होती. तिने श्रीकृष्णाच्या गुणांचे वर्णन ऐकलेले होते. तिने कृष्णाला केवळ एक पराक्रमी राजा म्हणून बघितलेले नव्हते. तिने श्रीकृष्णामध्ये धर्म, करुणा, सत्य, आदर्श याचे जीवनाचे दर्शन घेतलेले होते. तिच्या मनाने केव्हा श्रीकृष्णाला वरलेले होते. पण तिच्या आयुष्यामध्ये एक मोठे संकट होते. तिच्या भावाच्या रूपाने रुक्मिणीला श्रीकृष्ण आवडत नव्हते आणि त्याने तिचा विवाह रुक्मिणीने शिशुपालाशी ठरवलेला होता. इथे रुक्मिणी समोर एक मोठा प्रश्न उभा राहिलेला होता की परिस्थिती समोर हार मानायची की सत्यासाठी उभे राहायचे. कारण परिस्थिती समोर हार मानली असती तर शिशुपालाशी तिला लग्न करावे लागले असते आणि सत्यासमोर उभं राहायचं तिने ठरवलं असतं तर तिला श्रीकृष्णाबरोबर लग्न करायचे तिच्या मनात होते. आणि म्हणून रुक्मिणीने त्या काळामध्ये हा निर्णय घेतलेला होता की ती सत्यासाठी तिच्या मनामध्ये जी इच्छा होती त्यासाठी ती ठामपणे उभी राहणार होती. आणि त्यातूनच तिने श्रीकृष्णाला पत्र पाठवले. त्या पत्रामध्ये तिची श्रद्धा होती, तिचा आत्मविश्वास होता आणि तिने श्रीकृष्णाकडे फक्त इच्छा व्यक्त केली नव्हती तर तिने आपल्या जीवनातल्या योग्य मार्गासाठी श्रीकृष्णाकडे प्रार्थना केलेली होती. यातूनच आपल्याला खूप सुंदर, या पत्रातून आपल्यासाठी खूप सुंदर संदेश आहे. प्रार्थना म्हणजे फक्त देवाकडे मागणे मागायची नाही. आपली प्रार्थना म्हणजे फक्त देवाला मागणे असते. कधी विचार करा, आपण देवाकडे प्रार्थना करतो, एखादी त्याची प्रार्थना असते किंवा आपण आरती म्हणतो किंवा जे काही असेल, जप असतो, पण त्यावेळेला आपल्या मनामध्ये काय चालू असतं? कुठली तरी मागणी चालू असते की नाही? पण रुक्मिणीने आपल्याला हे सांगितले होते की प्रार्थना म्हणजे देवाकडे काही मागायचे नाही, तर प्रार्थना म्हणजे आपल्या मनातलं सत्य जे आहे ते फक्त देवासमोर ठेवायचं. जे काही तुमच्या मनामध्ये जी भावना आहे, भली बुरी जी भावना आहे, ती फक्त देवासमोर मांडायची. ही म्हणजे प्रार्थना. मागणी नाही की हे मिळू दे, ते मिळू दे, हे होऊ दे, ते होऊ दे, माझ्या मुलाला याच्यापेक्षा मोठं प्रमोशन मिळू देत किंवा मग त्यांनी अजून एखादी गाडी घेऊ देत किंवा त्याचा अजून एखादा फ्लॅट होऊ देत. ही मागणी, ही प्रार्थना म्हणजे मागणी नाही. तर तुमच्या मनामध्ये जी काही भावना आलेली असेल, ही भावना कैफियतच्या रूपामध्ये तुम्ही भगवंतासमोर मांडणं म्हणजे प्रार्थना आहे. आजच्या काळामध्ये अनेक लोक आपल्या आयुष्यातला निर्णय घेताना गोंधळतात. कधी समाजाचा दबाव असतो, कधी लोक काय म्हणतील याची भीती असते, कधी आपल्या मनाचा जो आवाज असतो त्याच्याकडे पण आपण दुर्लक्ष करतो. आपल्या मनाच्या आवाजाकडे तर बहुतांशी आपण दुर्लक्ष करतो. आपण पहिल्यांदा एकच असतो, समाज काय म्हणेल आणि लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील. बस एवढंच आपल्या डोळ्यासमोर. कुठलाही निर्णय घेताना गोंधळ माजतो. कशासाठी? तर या 3 गोष्टीमुळे, समाज, नातेवाईक आणि लोक काय म्हणतील. बस या गोष्टीमुळे आपल्याला बऱ्याच वेळेला निर्णय घेताना गोंधळ वाजतो. मनामधून आपल्या एखादी चांगली सूचना येत असते की नाही, हा तुझा निर्णय योग्य आहे, पण तरीही आपण त्या मनाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो, त्याला बाजूला सरकवतो आणि या 3 गोष्टीमध्ये आपण अडकून पडतो. पण रुक्मिणीचा प्रसंग आपल्याला हे शिकवतो की जीवनामधले मोठे निर्णय कधीही दुसऱ्यांच्या इच्छेने घेऊ नयेत. तुमच्या मनाला जे योग्य वाटतं, कधीही कुठला निर्णय घ्यायचा तर दुसऱ्याचा सल्ला कधीही घ्यायला जाऊ नका. तो त्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगेल ना. मला जे योग्य वाटते ते समोरच्याला योग्य वाटेल असं कसं आपण समजू शकतो? त्यामुळे मी काय करू हे आपण दुसऱ्याला का विचारायचं? तुम्हाला जे वाटतंय, तुमच्या मनाला जे वाटतंय ते तुम्ही करणं अत्यंत योग्य असं. दुसऱ्याच्या इच्छेने कुठलाही निर्णय कधीही आयुष्यामध्ये घेऊ नये. विवेक, मूल्ये आणि अंतःकरणातली सत्यता याचा विचार करूनच आपण निर्णय घ्यायचा असतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेला आपल्या मनाचा निर्णय चुकीचा असेल आणि आपली इच्छा जरा चुकतीये किंवा तो निर्णय किंवा ती इच्छा ते सगळं चुकत असलं तरी त्याप्रमाणे वागा. पण ज्या क्षणी तुम्हाला वाटते की तुमचं मन योग्य मार्गावर जात आहे, योग्य निर्णय घेत असेल, त्यावेळेला तो निर्णय घेऊन मोकळे होणं गरजेचं असतं. दुसऱ्याचा त्यामध्ये विचार कधीही घ्यायचा नाही. हे रुक्मिणीचा प्रसंग आपल्याला सांगतो.
जीवनामध्ये कर्तव्य देखील बऱ्याच वेळेला महत्वाचे असते. पण जिथे आपल्या जीवनाचा, आपल्या मूल्याचा आणि आपल्या अस्तित्वाचा प्रश्न येतो, तिथे धैर्याने योग्य भूमिका घेणे अत्यंत महत्वाचे असते. आता हे मी परत तरुण पिढीसाठी म्हणून सांगते. जिथे जीवनामध्ये कर्तव्य अत्यंत महत्वाचं आहे. कुठलंही कर्तव्य असू देत, तुम्हाला ते तुमच्या कुटुंबाच्या प्रती असू देत, तुमच्या ऑफिस मधल्या स्टाफच्या प्रती असू देत, किंवा अजून कुठल्याही नातेवाईकाच्या प्रती. कर्तव्य हे महत्वाचं असतं. पण जिथे तुमच्या जीवनाचा, तुमची मूल्य, तुमच्या विचारांना त्रास होतोय, तुमच्या अस्तित्वावर प्रश्न उमटतोय किंवा अस्तित्वाचा प्रश्न येतोय, तिथे मात्र धैर्याने योग्य भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. रुक्मिणीने बंड केलं नव्हतं. तिने अहंकाराने संघर्ष पण केला नाही. तिने श्रद्धा, संयम आणि योग्य मार्गाचा आधार घेतला. हीच तिची महानता आहे. आजच्या कलियुगामध्ये अनेक नाती केवळ बाह्य गोष्टीवर टिकलेली आपल्याला दिसतात. पैसा आहे का तुमच्याकडे? प्रतिष्ठा आहे का तुमच्याकडे? समाजामध्ये तुमचं स्थान आहे का? समाज तुम्हाला चांगलं म्हणून ओळखतोय का? अशा अनेक गोष्टींना तुमच्याशी नातं जर कुणी जोडत असेल, ते मैत्रीचं असेल, कुठल्या नातेसंबंधांचं असेल, किंवा जी नाती तुमची आहेत, ती नाती टिकण्याच्या मागे देखील बऱ्याच वेळेला ह्या भूमिका, ही गोष्ट तुमच्या महत्वाची मानली गेलेली आहे कलियुगामध्ये. जर तुमच्याकडे पैसा, प्रतिष्ठा, समाजामध्ये एक स्थान असेल, तर तुमच्याशी नातं टिकवणं आणि जोडणं महत्वाचं मानलं जातं. पण ह्या जर गोष्टी तुमच्याकडे नसतील, तर तुमच्याशी नातं टिकवलं जात नाही. नातं हळूहळू, लगेच तोडलं जात नाही, पण हळूहळू हळूहळू तुमच्यापासून दूर होऊन जाऊन अलिप्तता दाखवत दाखवत ते नातं तोडलं जात. असं बऱ्याच जणांना अनुभव आलेला असतो, बघितलेलं असतं. यातून बरेच जण गेलेले पण असतात, जात पण असतात. हा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो. पण श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या नात्यामध्ये असे आपल्याला दिसते की खरे नाते हे गुण, विश्वास आणि परस्परांच्या आदरांवर उभे असते. नातं कधीही बाह्य गोष्टींवर टिकून ठेवायचे नसते. ते मैत्रीचे असो, रक्ताच्या नात्यातले असो, किंवा दुसऱ्या नात्यातले कुठल्या असो, हे कुठल्याही बाह्य गोष्टींवर कधीही टिकवून ठेवायचे नसते. जिथे केवळ आकर्षणावर नातं जमलेलं आहे, जे नातं फक्त आकर्षणावर आहे, ते नातं काळानुसार बदलत जातं. हा अनुभव मला तर वाटतं बहुतेकांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे. आकर्षणावरचं नातं जे आहे, म्हणजे ज्यात सत्ता, पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती किंवा रूप, या सगळ्या गोष्टींवर जे आकर्षणांवर नातं तयार झालेलं आहे, ते नातं फार काळ टिकत नाही. ते काळानुरूप बदलायला लागतं. हा अनुभव घेतलेला असेल. प्रत्येक गोष्ट मी ज्या वेळेला सांगते, त्यावेळेला आपण त्या गोष्टी आपल्या अनुभवामध्ये आलेल्या आहेत का, आपण त्या अनुभवल्या आहेत का, हे बघणं पण गरजेचं आहे. जिथे मूल्य असतं आणि श्रद्धा असते, ते नातं मात्र टिकून राहतं आणि ते नातं अखंड तुमच्या जीवनाला आधार देत राहतं. अशी पण नाती आपल्या जीवनामध्ये आहेत, जी अनेक काळ, अनेक लोकांची मैत्री आहे. प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि सुदामाची, पण तो काळ वेगळा होता. तो द्वापार युग होतो. प्रत्यक्ष भगवंत होते आणि सुदामा होता. पण आजही अनेकांच्या आयुष्यामध्ये अशी नाती, अशी मैत्री आहे की जी परिस्थितीनुसार बदललेली नाही. दोघांपैकी एकाची परिस्थिती जरी खराब असेल, तरीही ते नातं आजही टिकून आहे. अशी आपण अनेक उदाहरणं, मी पण बघितलेली अनेक उदाहरणं आहेत. रक्तांच्या नात्यामध्ये देखील, भावाभावामध्ये, बहीण भावामध्ये, बहिणी बहिणींमध्ये जरी थोडासा तफावत असेल, तरीही त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा आलेला नाही. अशी ही अनेक कुटुंब मी बघितलेली आहेत. त्यामुळे असे पण होते, ही अशी पण नाती खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला आधार देतात. रुक्मिणीने श्रीकृष्णांना स्वीकारले, श्रीकृष्णाने देखील तिच्या भक्तीचा स्वीकार केला. यामध्ये भक्त आणि भगवान यांचे सुंदर नाते दिसते. जेव्हा भक्ताचे मन शुद्ध असते, तेव्हा परमेश्वर त्याच्या भावनेचा,
मनापासून स्वीकार करतो. देवाला मोठेपण, संपत्ती, बाह्य दिखावा काहीही नको असतं. देवाला फक्त तुमचं निर्मळ मन हवं आहे. आजच्या जीवनासाठी रुक्मिणी विवाहाचा संदेश असा आहे, खास आपल्या सगळ्यांसाठी हा संदेश आहे. प्रत्येकाच्या मनातलं सत्य ओळखा, योग्य निर्णय घ्या आणि त्या निर्णयासाठी परमेश्वरावर विश्वास ठेवा. कधी कधी योग्य मार्ग निवडताना अनेक अडचणी येतील. कधी लोक तुमच्या विरोधामध्ये उभे राहतील, कधी परिस्थिती अत्यंत कठीण होईल. जर तुमचा हेतू शुद्ध असेल आणि मार्ग तुमचा योग्य असेल तर परमेश्वर तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाईल आणि परमेश्वराची कृपा नक्की तुमच्यावर होईल. आता यानंतर आपण एक प्रश्न स्वतःला विचारणार आहोत आणि आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत आणि थोड्याशा विश्रांतीनंतर पुढचा भाग मी घेऊन आपल्यासमोर येणार आहे. मी माझ्या जीवनातले कोणते निर्णय भीतीपोटी घेत आहे किंवा घेतले होते? भूतकाळामध्ये मी कुठले निर्णय भीतीपोटी, समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, या भीतीपोटी मी भूतकाळामध्ये असे कुठले निर्णय घेतले होते आणि आजही वर्तमान काळात मी कुठले निर्णय घेत आहे? का मी माझ्या कुठल्या मूल्यांवर, विवेकांवर आधारित निर्णय घेत आहे किंवा घेतले होते? म्हणजे मी हा पण नकारात्मक पण भीतीपोटी घेतलेला निर्णय पण विचारत आहे आणि योग्य मूल्यांवर आणि विवेकावर आधारित मी माझ्या भूतकाळामध्ये आणि वर्तमान काळामध्ये निर्णय घेत आहे का? मी आज लोकांना खुश ठेवण्यासाठी जगत आहे का? भूतकाळामध्ये पण मी तसाच जगलो किंवा जगले का? फक्त लोक खुश व्हावेत, लोकांनी मला चांगलं म्हणावं म्हणून मी जगले का? आणि आजही मी तसंच जगत आहे का मी परमेश्वराला साक्षी ठेवून योग्य जीवन जगण्यासाठी प्रयत्न करत आहे? मी माझं आत्मसमाधान मिळवण्यासाठी, आत्मसुख मिळवण्यासाठी योग्य निर्णय घेऊन जगत आहे का? मी जे काही वागते किंवा वागतो तो फक्त योग्य आहे, मला मनशांती मिळते आहे, माझ्या कुटुंबाला योग्य वाटत आहे म्हणून जगत आहे का? हे 2 प्रश्न आपण स्वतःला विचारून बघा आणि याचं उत्तर नक्की स्वतःला द्या. आणि त्यातून तुम्हाला खूप काही गोष्टी समजणार आहेत आणि खूप काही गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यातून दूर करता येणार आहेत. आजचा भाग आपण इथेच संपवत आहोत. थोड्याशा विश्रांतीनंतर मी आपल्या समोर येत आहे पुढच्या भागासहित. तोपर्यंत आपण अखंड श्रीकृष्णाच्या नामाचा जप करत राहूया.